नवीन वर्षात नवे नियम लागू होणार आहेत। एलपीजी गॅस, पेन्शन, यूपीआय या सर्वांचेच नियम बदलणार आहेत। आता हे नेमके बदल काय आहेत, यामुळे खिशाला कात्री बसणार आहे का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। पहिला बदल आहे की एलपीजी सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसात कंपन्यांनी 19 किलोग्रामच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल केले होते, पण काही काळापासून 14 किलोच्या स्वयंपाकघरांच्या गॅसचे दर स्थिर आहेत, त्यामुळे या घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे। दुसरा बदल आहे की नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच ईपीएफओची रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून तुम्ही काढू शकणार आहात। तिसरा बदल आहे की 1 जानेवारीपासून यूपीआय पेमेंटची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढणार आहे। आता 10,000 पर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे। याआधी ही रक्कम 5,000 पर्यंत मर्यादित होती। चौथा बदल आहे की सेन्सेक्स 50 आणि बँक्सच्या मंथली एक्सपायरी मध्ये बदल करण्यात आलाय। आता दर आठवड्याला शुक्रवारऐवजी मंगळवारी एक्सपायरी होईल, तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी एक्सपायरी होतील। दुसरीकडे एनएसई निर्देशांकाने निफ्टी 50 मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित केलाय। पाचवा बदल आहे की 1 जानेवारीपासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंतचं लोन मिळणार आहे।